हॅलो, चला तर आपण हैदराबादी बिर्याणी बनवूया. हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी मी तूप घेतला आणि तूपमध्ये मिरची, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकला आहे. हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. त्याच्यात मीठ पण टाकूया. जिंजर गार्लिक पेस्ट टाकलं, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतली आणि दही टाकलं. हे व्यवस्थित मिक्स करून आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेते आहे आणि हे 1 ते 1.5 तास आपण ठेवणार आहोत, जेणेकरून सगळे मसाले त्याच्यात व्यवस्थितपणे ॲड होतील. गरम पाणीमध्ये खडे मसाले टाकून लिंबू पिळून घ्यायचं, थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आणि पूर्ण गरम पाणी उकळेपर्यंत वाट बघायची आणि त्याच्यानंतरच तांदूळ टाकायचा. हे व्यवस्थित उकळल्यानंतर मी खडे मसाले काढून घेतले आणि कोथिंबीर टाकलं आहे. आता हे 70% आपल्याला शिजवायचं आहे. ते शिजवल्यानंतर ते काढून घेऊया. 100% कुक नाही करायचं आहे आपल्याला. तर मी तेल टाकलं, तेलमध्ये जिरे टाकलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकून घेऊया आणि हे चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत आपण वेट करणार आहोत. त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. 15-20 मिनिट लागतील त्याला. त्याच्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलं आहे. आता आम्हाला तिखट हवं होतं, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या टाकल्या आणि ते शिजल्यानंतर आपण व्यवस्थित अशी लेअर करून घेऊया. आता मी यात एकच लेअर करते. तुम्ही पाहिजे तर 2-3 लेअर करू शकता. कोथिंबीर टाकून घेते आणि फ्राय केलेले कांदे आपण टाकूया याच्यात, जेणेकरून छान अशी खमंग चव येणार आहे आणि खमंग वास येणार आहे त्याला. आणि याला व्यवस्थितपणे आपण झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटासाठी. पूर्ण याच्यातून हवा बाहेर गेली नाही पाहिजे. पूर्ण बंद करायचं, जेणेकरून वाफेत ते छान असे शिजेल आणि अशा प्रकारे आपल्या हैदराबादी बिर्याणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.